मराठवाड्यातील सहकाराचा वारसा जपत आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध संदीप शेळके। राजश्री शाहू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ग्राहक मेळाव्यात अध्यक्ष संदीप शेळके यांनी मराठवाड्यातील सहकाराचा वारसा जपत सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले। मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी, उद्योजक व सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला। आर्थिक साक्षरता, रक्तदान, शेतकरी आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून विकासाची वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज ग्राहक मेळावा आयोजित केला होता, काय सांगाल त्याबद्दल? आज राजश्री शाहू मल्टीस्टेट छत्रपती संभाजीनगर शहरातील 3 शाखांच्या वतीनं हा ग्राहक आणि संवाद मेळाव्याचं आयोजन होतं। याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त आर्मीमॅन, CA झालेले गुणवंत मुलं आहेत, PSI झालेले आहेत, अशा असंख्य संस्थांचा सत्कारसुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता। मला वाटतं की सहकाराची फार मोठा परंपरा महाराष्ट्राला, या देशाला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सहकारी बँका आणि पतसंस्थाच्या काही चुकांमुळे जे वातावरण तयार झालेलं आहे, मला वाटतं की तेवढंच अर्थ सत्य आहे, पूर्ण सत्य ते नाही, तर हे वातावरण दूर झालं पाहिजे आणि सहकाराला एक नवी झळाळी, भरारी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आपण हा ग्राहक मेळावा आयोजित केलेला आहे। अशा प्रकारचा ग्राहक मेळावा हा पहिल्यांदाच होतो का? आणि आपण सातत्यानं ग्राहकांशी संवाद साधणं, हितगुज करणं, आपले जे काय प्रोजेक्शन आहेत, संस्था फ्युचरिस्टिक आणि प्रोफेशनल बँकिंग म्हणून कशी जाणार आहे आणि ग्राहकांच्या काही समस्या असतील, त्यांचं संस्थेविषयी काही मत असेल तर त्याच्या संबंधी आपण या ठिकाणी विचारमंथन करत असतो आणि हे मेळावे आपण सातत्याने घेत असतो। सर, सहकारी संस्था, सहकारी पतसंस्था ह्या डबघाईस येतात चुकीच्यामुळे किंवा त्यांचे गैरफायदे, तर हे कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? नाही, मला असं वाटतं की सहकार चांगला ठेवणं, सहकाराच्या संस्था चांगल्या ठेवणं, चालवणं हे त्या संस्था चालकांची, अध्यक्षाची, संचालक मंडळांची आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळं ज्या ठिकाणी संचालक मंडळानं चुकीचं काम केलं, चुकीची वर्तणूक केली, निश्चितपणे त्या संस्था या ठिकाणी बुडाल्या। त्याच्यामुळं हे जे झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, ते फार चुकीचं आहे। त्याच्यामुळं इतर चांगल्या संस्थांना सुद्धा नुकसान सोसावं लागतं। त्यामुळे मला वाटतं की याच्याकडे आपण कसं बघतो म्हटल्यापेक्षा आम्ही जे काम करतो आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं, पारदर्शक, विश्वासार्ह कसं होईल याच्यावर आमचा भर राहणार आहे। दादा, आपण वन बुलढाणा मिशन पण भरपूर कार्य केलेलं आहे, याविषयी काय सांगाल? संभाजीनगरकरांना माहिती नाही। वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्यामध्ये एक बिगर राजकीय संघटना होती, म्हणजे तो कोणता पक्ष नव्हता, परंतु जिल्ह्यामध्ये जी गजानन महाराजांची भूमी आहे, जिजाऊंची भूमी आहे, लोणार सरोवर आहे, जिल्ह्यामध्ये जे चांगले चांगले तीर्थक्षेत्र आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, युवकांच्या रोजगारासंदर्भात आहे, शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते आहेत, असे अनेक उपक्रम आपण वन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी, जर मला लोकसभेची खासदारकीची संधी मिळाली तर ते आपण करू शकतो। या हेतूनं एक राबवलेलं म्हणजे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं आणि सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारं ते एक मिशन होतं। काय आवाहन करणार या निमित्ताने तुमच्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर वासियांनी आज जो मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो। असंच प्रेम आणि विश्वास कायम छत्रपती संभाजीनगरकरांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेटवर ठेवावा आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक, विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हा विश्वास मी या निमित्तानं घेतो। धन्यवाद।